ई-KYC मुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं ई-KYC ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे। म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे। साधारणपणे आमच्याकडे गेल्या आठवड्यामध्ये जो लाभ आपण दिला तो 2,43 लाख सुमारे त्या लाडक्या बहिणींपर्यंत तो लाभ पोहोचला होता। काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या, काहींनी स्वतःहून सुद्धा त्यांचा जो लाभ आहे त्यांना उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे किंवा कुठे डुप्लिकेशन झालेलं आहे, त्यांनी दुबार भरलेला आहे किंवा एका योजनेचा लाभ घेतलेला आहे ते त्यांना 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जाणवलेला आहे। कारण बऱ्याचशा वेळेला जो या योजनेचा लाभ आहे तो 3 महिन्याचा एकत्र सुद्धा आम्ही वितरित केलेला आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, त्याच्यामुळे त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळे साधारणपणे झालेले आहेत जे मी वेगवेगळ्या योजनांसहित त्या योजनेचा लाभ घेतलेला आहे तसे असतील किंवा 2 वेळा अर्ज भरलेले असतील किंवा एखाद्या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर असे साधारणपणे जे आहेत ते कमी होतील। त्यामुळे फार काही त्याच्यामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये फार काही फरक पडणार नाही। स्वइच्छेने आणि अशा काही क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये किंवा खालून स्थानिक प्रशासनामधल्या ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्यातून जे काही थोडीफार कमी होईल ते, आणि इतर जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ज्यांचं उत्पन्नाचं आणि इतर दाखले अजून सबमिट झालेले नाही आहेत ते ग्रॅज्युअली होत राहील। त्यामुळे साधारणपणे या महिन्यामध्ये जो आकडा आहे तो आधीच्या सारखा राहील। काही 1% जर त्याच्यामध्ये काही फरक झाला तर, म्हणजे जर 1-2 लाखाचा जर फरक झाला तर मुख्यमंत्र्यांना दिलेले आहेत काय एक मंत्रिमंडळाच्या ह्याच्यामध्ये सर्व मंत्री महोदय असतील, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्या उपस्थितीमध्ये तो झालेला निर्णय शेवटी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आमचं सगळ्यांचंच त्या ठिकाणी करतात आणि तो अधिकार हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फडणवीस साहेबांना